तू जशी आहेस तशीच राहा. हो, तू जशी आहेस तशीच राहा. हॅपी व्हॅलेंटाईन डे टू मी अँड माय ब्युटिफुल डिअर लेडीज. तर आज आहे व्हॅलेंटाईन डे. ते प्रेमाचे स्टेटस, गुलाब आणि गिफ्ट्स हे सगळीकडे चालू आहे आता. परंतु आज मी बोलणार आहे स्वतःशी. हो, तुझ्याशी आणि माझ्याशी. तर आपण या दिवशी आपल्याला कुणीतरी स्पेशल फील करेल याची वाट बघत बसू नकोस, कारण तू खरं स्पेशल आहेस. कोणी तुला स्ट्रॉंग म्हणेल ना, याची सुद्धा वाट बघू नको, कारण तू स्ट्रॉंग आहेस. आयुष्याशी लढते, पुढे जाण्याचा प्रयत्न करते, मग तू स्ट्रॉंग तर आहेसच ना. आपण कुणाची तरी मुलगी आहोत, कुणाची तरी आई आहोत, कुणाची बायको आहोत, कुणाची सून आहोत, आणि आयुष्यभर हे सगळं आपण इतक्या प्रामाणिकपणे प्रेमाने निभावत आहोत ना. परंतु स्वतःसाठी वेळ ना तो कधी मिळतच नाही आपल्याला. कधी आपण स्वतःवर प्रेम केलं का? आपल्या जबाबदाऱ्यांना आपण छान प्रकारे झेलतो, छान प्रकारे पार पाडतो. परंतु जेव्हा स्वतःचा विचार येते तेव्हा आपण स्वतःवर खरंच प्रेम करतो का? आणि ॲक्सेप्ट असं करतो की कोणीतरी आपल्याला स्पेशल फील करावं, कोणीतरी आपल्यावर प्रेम करावं, कोणीतरी आपल्याला स्ट्रॉंग म्हणावं. तर नाही, शक्य नाही आहे गं, नाही शक्य. आपण कधी कधी थकतो पण दाखवत नाही, कधी कधी रडतोय पण लपवून ठेवतो, नाही का? पण आज एक प्रॉमिस कर की कोणी तुला स्पेशल फील करून देईल या भ्रमात राहू नको, कारण तू स्वतः स्पेशल आहेस. कोणी तुला सुंदर म्हणेल या गोष्टीतही राहू नकोस. तू सुंदर आहेस, आरशात बघ एकदा स्वतःला. कुणीतरी तुला स्ट्रॉंग म्हणेल यावरही तू राहू नको, कारण तू ऑलरेडी स्ट्रॉंग आहेस, नाही का? मग हे प्रॉमिस आपण आपल्या स्वतःला करायचं आहे, नाही का? दुसरं कोणीतरी आपल्याला ह्या गोष्टी फील करू देईल, ह्या गोष्टी सांगेल, याची वाट आपण कशाला बघायची, नाही का माय डिअर ब्युटिफुल लेडीज? आणि हे मी स्वतःलाही सांगते, म्हणून मी ना हा आज व्हिडिओ बनवते, कारण हे मला स्वतःला सांगायचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, नाही का? आपण सगळ्या नात्यांमध्ये असं एक नातं शोधत असतो ना, की ज्यामधून ना जो काही जिव्हाळा म्हणा, प्रेम म्हणा, ते सगळं काही आपल्याला मिळावं. मग कुणी आपल्याला स्ट्रॉंग म्हणावं, कुणी आपल्याला स्पेशल फील करावं, कोणीतरी आपल्याला सुंदर म्हणावं, आपल्यासाठी काहीतरी असं स्पेशल करावं. पण ह्या साऱ्या गोष्टी आपण स्वतःच आपल्यासाठी केल्या तर म्हणजे आपल्याला कुठल्या गोष्टीचा गिल्ट येणार नाही किंवा वाईटही वाटणार नाही ना. आणि खरंच आपण हे करायला पाहिजे. कुणीतरी आपल्याला ह्या गोष्टी करून देण्यापेक्षा आपणच करायला नाही पाहिजे का? आणि म्हणून मी म्हणते, तू जशी आहेस ना तशीच राहा. तू सुंदर आहेस, तू स्ट्रॉंग आहे, तू स्पेशल आहे, हे स्वतःला तू सांगत राहा. आज ना आरशात बघ आणि स्वतःलाच सांग की तू तुझ्यासाठी पुरेशी आहेस. तू स्ट्रॉंग आहेस, तू सुंदर आहेस, आणि तू आजपर्यंत जे काही केले ना ते खूप चांगलं आहे तुझ्यासाठी, तुझ्या घरासाठीही. तू थकले का तर आराम कर. तू रडतेस का तर रडू नको. तू घाबरले का तर भिवू नको. तू हरले का तर एकदा प्रयत्न नक्की कर. तू जशी आहेस ना तशीच छान आहे. तू जे करते आहेस ते सुद्धा छान आहे, आणि तुझ्या आवाक्याच्या बाहेर तू जे करत आहे ते काम एका वाखाणण्याजोगं काम आहे, नाही का? म्हणून तू जशी आहेस तशीच राहा. कोणी म्हणलंय तर बदलू नको. आणि खरं सांगायचं झालं ना तर तू जशी आहेस तशीच राहा, कारण तुझ्यासारखं दुसरं कोणीच नाही. सो हॅपी व्हॅलेंटाईन डे टू मी अँड माय डिअर ब्युटिफुल लेडीज, नाही का?